झालं, परंतु पावसाने आज बऱ्यापैकी उघडी सुरुवात एका बाजूला. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कर्नाटक राज्याची देखील सीमारेषा थोड्याफार प्रमाणात सिंधुदुर्ग मात्र या ठिकाणी होताना पाहिला. सुद्धा पूल केला आणि हा सुद्धा पूल सक्सेसफुल होतोय. षटकार खेळलाय. पहिल्या षटकापासून मात्र तुटून पडलेत आंबेगाळी. उद्या सुद्धा ज्या दिलेल्या वेळेत सगळ्या टीमने उपस्थित राहायचे. आज उद्घाटन सोहळा होता. आयोजकांची प्रामाणिकपणे इच्छा आहे की 6-6 ओव्हरच्या मॅचेस झाल्या पाहिजेत. त्यामुळे उद्याच्या ड्रॉ मधील सगळ्या टीमला विनंती असेल. क्रिकेटचे चाहते युट्यूबला मॅचचा आनंद घेत आहेत. कित्येकांच्या चांगल्या कमेंट्स देखील येत आहेत. या स्पर्धेला शुभेच्छा देखील कळवल्या जात आहेत. अशा प्रकारची स्पर्धा ग्रामीण संघांसाठी पावसाळी स्पर्धा कौतुक. युट्यूबला देखील बरेचसे व्ह्यूअर्स त्यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्यात. त्याच्यामध्ये त्या मांडल्या देखील आहेत. त्याच्यामुळे आपल्या जेवढ्या काही प्रतिक्रिया आल्या त्या सगळ्या प्रतिक्रियांचा देखील स्वीकार. चौकार येताना पाहिला मिळाला. पहिला चेंडू निर्धावाला, परंतु दुसऱ्या चेंडूवर स्ट्रोक आले आणि तो सुद्धा 4 वाला. अनिकेत सागर वेगवान बॉल, वेगाचा अंदाज नाही आला. खेळायचा होता हा स्ट्रोक जरूर स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु बॉलने अतिरिक्त उसळी घेतली आणि जी पोझिशन बनवली होती पहिलेच मन बनवलं होतं खेळायचा स्क्वेअर लेगला, परंतु त्याचा अंदाज नाही आला बॉलच्या उसळीचा आणि निर्धाव चेंडूची सांगता. या षटकात आणखीन एक डॉट बॉल आलाय आणि धाव संख्या जर पाहिली तर 24 वर स्थिरावलेली आहे. 3 पैकी 1 बॉलवर जरी मोठा फटका आला असेल, 2 बॉल डॉट आलेत आणि 5 ओव्हरच्या मॅच मध्ये आलेला प्रत्येक डॉट बॉल हा खूप महत्वाचा असतो. क्रिकेटचा हा एक जबरदस्त फॉर्मॅट आहे. अलीकडे जर पाहिलं तर क्रिकेटचे विविध फॉर्मॅट पाहायला मिळतात. पूर्वी व्यावसायिक क्रिकेट पाहायला मिळायचं, त्याच्या जोडीला आता ग्रामीण क्रिकेट आलंय, अंडर 19 आलंय, ओव्हर 40 आलंय. विविध फॉर्मॅट पुढे येऊ लागलेले आहेत. या वेळेला खूप चांगला फटका येताना पाहायला मिळालाय. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल होता फुलर लेनचा. कव्हर्सला खेळतायत. तिकडे जर पाहिलं तर पाण्यात बॉल थबकलाय आणि जोपर्यंत चेंडूची फेकी होईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण देखील केल्या गेलेल्या आहेत. कारण जसं बॅटरला सोपं नाहीये धावा काढणं, तसंच फिल्डरला सुद्धा बॉलवर येणं तेवढं सोपं नाहीये. कारण चिखलातून, पाण्यातून मार्ग काढत गवतातून स्किट होण्याची देखील भीती असते. अशा परिस्थितीत तुम्हाला बॉलवर यायचंय, त्यामुळे विलंब तर होतोच. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. अनिकेत यावेळेला ऑफसाईडचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, तिकडे घसरले, पडले, पुन्हा उभे राहिले, तोपर्यंत 1 धाव. ही चित्र पाहण्यासारखी असतात आणि परंतु आपण सगळ्यांनी आपली काळजी सुद्धा घ्यायची, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आपल्याला जे हवेत तसे पाहिजे तसे शूज घालून सुद्धा तुम्ही मैदानात या. आपली सुरक्षा सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. कारण घसरणं, पडणं या क्रिकेटचा मध्ये ह्या गोष्टी होणार आहेत. त्याच्यामुळे आपली काळजी सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. परंतु अतिशय चांगलं मैदान आहे. कारण असं मैदान आहे ज्या ठिकाणी तुम्ही डाईव्ह करू शकता. आउटफील्ड चांगली असल्या कारणाने हे मिळाले तुम्हाला. यावेळेला पुन्हा आक्रमण होत आहे. पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये बॉल आलाय गुरुच्या आणि गुरु 6 धावांचा फटका या ठिकाणी येतोय त्यांच्या बॅटमधून. धावसंख्या जर पाहिली 33 धावा. आतापर्यंत सगळे काही सुरळीत चाललं असताना पुन्हा स्ट्राईकवर गुरु आले आणि गुरुचा हा धमाका या ठिकाणी पाहायला मिळाला आणि हा धमाका होता 6 वाला. गुरुचा लगातार 3रा षटकार आलाय. बरोबर ना, त्याची डॉट बॉल पण लिहा म्हणजे आपल्याला कळेल. लगातारचा 3रा षटकार गुरु यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय. आणि गुरुची आज जर पाहिलं तर षटकाराचीच भाषा बोलतायत. हे नवनवीन टॅलेंट पुढे यावं, गावागावातील खेळाडूंना संधी मिळावी, म्हणजे मयूर स्पोर्ट्सच्या माध्यमातून आम्ही बॉल केलाय. बॉल पुढे आणि टीम सुद्धा 6 धावांनी पुढे. षटकार येतोय, षटकार येतोय. चुकीला माफी नाहीये. इकडे ओव्हरपिच बॉल होता. बाबू स्वार झाले आणि अगदी बॉल हवाई यात्रा करता करता समोरच्या बाजूने पाठवून दिला 6 धावांसाठी. धावसंख्या 6 ने पुढे गेली आहे. यावेळेला लेंथवरचा बॉल जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने आणि बघता बघता 3 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या झाली ती 15च्या सरासरीने 45. उद्या सुकळवाड, देवली, वडाचा पार, गावराई, कट्टा, नेरूर, कुंभारमाठ आणि कट्टा म्हणजे कट्टा पॅकर्स, गार्गी स्पोर्ट्स कुंभारमाठ, यश फायटर्स नेरूर, साई स्पोर्ट्स कट्टा, लिंगिरोबा गावराई, शांतादुर्गा वडाचा पार, महापुरुष देवली, ब्राह्मणदेव सुकळवाड ही उद्या आरटी तुळस. तर
असे बलाढ्य संघ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मात्र या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. आणि विशेष म्हणजे बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक मात्र वा 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 खूप चांगली बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक मात्र वा 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 खूप चांगली कॅच घेतली आहे. गोलंदाजी करत असताना पुढे आले, त्यानंतर कळलं बॉल थोडासा बाजूला गेलाय, पाण्यामधून चिखलामधून असलाय, फुल करायचा होता. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, बॉल हातातून निसटला आणि कॅच मात्र तिकडे सुटली जाते. रबर बॉलवर कॅच सुटली गेली आहे आणि हे स्वाभाविक आहे. आता उद्या सुद्धा कॅच देखील चांगली पकडली गेली, त्या ठिकाणी शांत ठेवलंय शेवटच्या ओव्हरच्या आहे आज, शांत ठेवलंय शेवटच्या ओव्हरच्या आहे आज. खास करून सुट्टी घेऊयात आणि मॅच आहे आज, खास करून सुट्टी घेऊयात आणि मॅच पाहायला जाऊयात कट्ट्याला, अशी सुद्धा रणनीती बनवली असणार आहे. आणि खूप चांगली कॅच त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. शेवटची ओव्हर सुरू आहे, 2 विकेट आल्यात, एकही धाव दिली नाहीये स्वप्नीलने, 4 चेंडू टाकले आणि या ओव्हरमध्ये काय जबरदस्त कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. या वर्षी भारतीय नेमबाजांकडून थोड्याशा जास्त अपेक्षा असतील ऑलिम्पिक मध्ये, कारण क्रीडा महाकुंभ म्हणूयात पॅरिसला असणार आहे युरोपात. परंतु भारतीय संघाला देखील आपल्या खूप साऱ्या, जशा क्रिकेट संघाला शुभेच्छा देतो तशाच ऑलिम्पिकच्या मुलं देखील आपल्या सगळ्यांच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. राजन येत आहेत, 5 चेंडू टाकले, ते काही धाव दिलेली नाहीये, 2 महत्वपूर्ण विकेट घेतल्या. शेवटच्या ओव्हर मध्ये काय कमबॅक केलंय, धावसंख्या 52 वर थांबलेली आहे. यावेळेला मात्र शेवटच्या बॉलवर फटका खेळला, कव्हर्सला, पाण्यामध्ये चिखलामध्ये. आता मात्र त्यांची चेंडूवरची नजरच हटली आहे. तिकडे जर पाहिलं तर 1 धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न, 3 घेतल्या, 2 ओ हो जरा काळजी घ्या, दोघांची एकमेकांशी धडक देखील त्या ठिकाणी झाली आहे, परंतु माझ्या मते ओके दोघी. यस, दुसऱ्या डावात देखील असणार आहे, कारण पहिल्या डावात कुलस्वामीनी आंबेगाळी बॅटिंग करत होती, आता बॅटिंग करतील पेंडूरवाले. आणि चला टॉस साठी यायचं, दोन्ही टीमचे कॅप्टन परुळे आहे तिकडे आणि तळेरे देखील आहेत आणि त्यांच्यामधील टॉस होईल. महत्वपूर्ण मॅच आहे. राजू भालेकर सरांना विनंती असणार आहे, छापा की काटा, हेड ॲट टेल, ओली की सुकी या ठिकाणी होईल. आता ओली सुकी कमी होते, लहानपणी माझ्या मते सगळ्यांच्याच क्रिकेटमध्ये ओली सुकी होती आणि ओली सुकी कशी असायची प्रत्येकाला माहिती असेल. यस, महत्वाची मॅच, डिसन लगेच सांगायचं. एक डाव संपला, दुसऱ्या डावाला मात्र आता सुरुवात होईल. आपण आहोत मालवणच्या कट्टा या ठिकाणी, ज्या ठिकाणी सुरू आहे दरवर्षीप्रमाणे एक भव्य दिव्य अशी पावसाळी क्रीडा स्पर्धा. पावसाळ्यामध्ये क्रिकेट आणि पावसाळ्यामध्ये मालवण, पावसाळ्यामध्ये कोकण, हे आपण या ठिकाणी पाहतोय. आपण मयूर स्पोर्ट्सच्या मात्र स्पर्धेमध्ये आहोत. मयूर स्पोर्ट्सची मालवण कट्टा शाखा देखील आपल्याला पाहायला मिळते, ज्या ठिकाणी देखील उत्पादन युनिट आहे, मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं. कोकणातील मात्र ही भव्य दिव्य असं ही या ठिकाणी मयूर स्पोर्ट्सचं दालन देखील पाहायला मिळतं, उत्पादन केंद्र देखील आपल्याला पाहायला मिळतं. त्याची या ठिकाणी आपण काही चित्र पाहतोय आणि विशेष म्हणजे स्थानिक महिलांना रोजगाराची संधी निर्माण करून देण्याचं काम देखील राजू बालेकर सरांनी केलेलं आहे आणि त्या महिला भगिनी खूप चांगल्या पद्धतीचं कार्य करतायत. आणि या कट्टा किंवा मालवण, सिंधुदुर्ग, खूप खूप धन्यवाद. आपला चंद्रकांतजी शेटे, स्पर्धा सम्राट म्हणून ज्यांना ख्याती भेटली आहे, लागोपाठ 3 वर्ष 100 पेक्षा जास्त स्पर्धा करण्याचा विक्रम ज्यांनी केला, असे ते जुन्नर भूषण आहेत आणि आपला खूप खूप धन्यवाद. तर सामन्याकडे वळूया. गुरमवाडी कट्टा इथे आपलं स्वागत आहे. मयूर स्पोर्ट्सच्या यूट्यूब चॅनलवर आपण बघत आहात मयूर चषक 2024. मित्रांनो, हातात मोबाईल फोन घ्या, यूट्यूबला जा आणि मयूर स्पोर्ट्सच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकन दाबायला विसरू नका आणि मयूर स्पोर्ट्सला सपोर्ट करा, कारण मयूर स्पोर्ट्स कडून इथे सिंधुदुर्गमध्ये सिंधुदुर्गचा रत्न म्हणावी लागेल अशी ही स्पर्धा आज 3ऱ्या वर्षामध्ये प्रवेश करत आहे.
आज त्याचा उद्घाटन सोहळा पार पडला आणि 32 संघाचा नॉटर किंवा रेपर म्हटलं जाते या पद्धतीचा तो होता आणि अगदी आरामशीर त्या चेंडूला खेळले. स्क्वेअर ऑफ द विकेट एक धाव पूर्ण केली. एकेरीला दुहेरीमध्ये रूपांतरित करतायत आणि धावसंख्या पोचते ती आता 2 या धावसंख्येवर. प्रथम पारितोषिक 30,000 रुपये व चषक, द्वितीय पारितोषिक 15,000 रुपये व चषक, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक चषक, उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाजाला 1,111 रुपये आणि प्रत्येक सामनावीरला बूट आहेत जे मागच्या वर्षी आपण प्रॉमिस केलेलं. मयूर स्पोर्ट्स फॉर अ ट्रू स्पोर्ट्समॅन. आखूट टप्प्याचा चेंडू. एक गोष्ट मात्र मानली पाहिजे, अनिकेत ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय फलंदाजाला बेधाव आणि बेभाव करून टाकलंय असं म्हणावं लागेल. कारण ज्या पद्धतीने अगदी गिरीश कोचरेकरची आठवण होते ज्यांना आपण बघतो. यावेळेला मात्र पुलचा फटका बघायचा आहे. चेंडू जातोय रस्त्याच्या दिशेने आणि घोषित धावा मिळतील. पंच बंटी केरकर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अधिकृत पंच आहेत असते त्यांच्यात आणि ते बघायला मिळाली. धावसंख्या झाली 4. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा झाल्या. आता 4 षटकांमध्ये धावा हवेत. 51 रिक्वायर्ड म्हणत असतील संघातील सर्व खेळाडू. क्षेत्ररक्षण पसरवण्यात आलेलं आहे. पहिल्या चेंडू मधल्या एसटीवर येणारा स्टंप टू स्टंप आणि पाय खाली घसरलाय मात्र मागे बघतोय. अशी परिस्थिती खूप कमी वेळा उद्भवते जेव्हा तुम्ही खाली पडता आणि मागे बघता. मोठे फटके यायलाच पाहिजे कारण एकेरी दुहेरी धावने 55 धावांचा पल्ला गाठता येणार नाहीये. वेगाने धावावं लागेल जसे कोंडुस्कर ट्रॅव्हलच्या बसेस धावतात. मंदगतीचा हा चेंडू. फलंदाजाच्या देहबोलीचा अभ्यास करून गुरु गोलंदाजी करतोय. गुरुच्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. गुरु बॉलवाले सुद्धा या गुरुला आपला ब्रँड अँबॅसेडर बनवतील आणि बॉलच्या पॅकेटवर याचा फोटो येईल असं वाटतंय ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. अजून एक उत्कृष्ट चेंडू. चेंडूचा टप्पा आणि दिशा बघा. फलंदाजाला नामोहरम करून ठेवलंय आणि असे चेंडू बघायला सुद्धा प्रेक्षकांना आवडतात. अगदी फलंदाजाचा जणू काय स्मृतिभंश झालाय की काय. शेवटचा चेंडू आणि प्रभावी मारा. गुरु व्हॉट अ बॉलिंग. 2 षटकांची समाप्ती झाली. कम खर्चा फुल चर्चा आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 6. सामना जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये धावा आहेत. 49 रिक्वायर्ड रन रेट वर 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 चाललंय. यानंतरचा सामना मगाशी आपण टॉस झालाय आणि गांगेश्वर तळेरे आणि पवलेचा येसू अक्का या 2 संघांमध्ये होणार आहे. आज 7 सामने. रोज 7 सामने असतील. आज उद्या परवा आणि शनिवारी. 30,000 रुपयाचं प्रथम पारितोषिक आणि प्रथम पारितोषिक पेक्षाही या स्पर्धेमध्ये जेव्हा तुम्ही सहभागी होता म्हणजे राजूबाईंना भरपूर संघ प्रवेशसाठी संपर्क करत असतात. भरपूर लोकांना आपल्याला नाही म्हणावं लागते कारण आपल्याकडे संघ झालेले असतात. सिंधुदुर्गच्या या स्पर्धेला एंट्री भेटावी. चला 12वा खेळाडू या भाऊ. 12वा खेळाडू कुलस्वामिनी. वाईट बॉल. प्रथमेश 12th मॅन आल्यानंतर 5 मायनस होईल. डायरेक्ट 55 ऐवजी 50चं टार्गेट असेल आणि ते खूप सिंधुदुर्गचा सन्मान वाढवणारी ही स्पर्धा आणि नो बॉल फ्री हिट. धावसंख्या 8 वर.
47 धावांची अजून गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आखूड टप्प्याचा चेंडू, जबरदस्त मारा. आधी गोलंदाजांनी धावा केल्या, मात्र इथे कुठेतरी जो कुलस्वामीनी संघासमोर पेंडूर संघ आहे त्याने लक्ष ठेवावं लागणार आहे. गोलंदाजीला अर्धांगवायू झाला असताना फलंदाजी मात्र भक्कमपणे उभी राहताना दिसत नाहीये. यावेळेला चाबुक शॉट, पहिला मोठा फटका आणि फ्लॅट 6. धावसंख्या झाली 14 आणि आपल्या फॉलोथ्रू मध्ये हो गुराबवाड़ी में रहूंगा मैं, घर नहीं जाऊंगा मैं, कीचड़ में खेलूंगा मैं. म्हणजे पण त्याचा जो प्रयत्न आहे त्याची त्यांनी पराकाष्ठा केली. कारण हा झेल जर झाला असता तर स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट झेल म्हणून नमूद झाला असता आजच्या दिवसासाठी का होईना. व्हॉट अ ग्रेट ट्राय. धावसंख्या 16. आणि यावेळेला बीमर चेंडू, नो बॉल वर आलेला हा मोठा फटका. बघायचा किती धावा मिळतील. एकेरी धाव पूर्ण झाली, आता दुहेरी धावा म्हणजे एकूण 3 धावांची भर पडते. आणि आता फ्रीट. धावसंख्या झाली 19. 36 धावांची गरज. पेंडूर, काय जबरदस्त बॅटिंग पहिल्या डावात आपल्याला कुलस्वामीकडून बघायला मिळाली. आणि आता पेंडूर संघ आवाक्याचा बाहेर, वाईट बॉल. फ्री हिट परत एकदा असणार आहे कारण लिगल चेंडू टाकला नाहीये. लागोपाठ 3 षटकार जर मारले राजू पेंडुरकर यांनी तर ऑक्सिजन मास्टर संघाकडून 500 रुपये असणार आहे. आणि राजू भालेकरजी यांनी हे अनाउन्समेंट केलंय. एका राजूसाठी दुसरा राजू धावून येतोय. मात्र एक गोष्ट आहे, ड्रायफ्रूट मध्ये काजू आणि मयूर स्पोर्ट्सचे आमचे राजू आणि पेंडूरचा राजू यांची डिमांड कधी कमी नाही होणार. तर आता धावसंख्या 21. 55 धावा काढत असताना दमछाक झाली आहे तो पेंडूर संघाची. मात्र परिस्थिती जरी अनुकूल नसली, प्रतिकूल असली तरी त्यातून मार्ग काढता येईल. आत्मविश्वासाने मारलेला हा फटका बघायचा आहे आणि झेल टिपण्यात आलाय. 2 परतावा लागेल डावखुरा फलंदाजाला. भाऊ झाला आउट. झेल कोणी घेतला भावा? बाबूने झेल टिपला होता. सत्ते पे सत्ताचा बाबू आठवला. आमचा प्रसाद येळवणकर बाबू याची सुद्धा आठवण झाली. नवीन फलंदाज विकास. काही असे नावं आहेत जे प्रत्येक मला वाटतं एक 10-12 घरी असा एक पक्या, मन्या, तुक्या. आताचा नवीन षटकातील पहिला चेंडू आणि खडे शॉट. 6 धावा. अजून 2 लागोपाठ जर मारले तर 500 रुपये लागू ऑक्सिजन मास्टर जोगेश्वरी कडून. 500ची एक कुरकुरीत नोट राजू भालेकर यांच्या वॉलेटमध्ये आहे. फक्त बाहेर यायला बघते, ती बाहेर येईल का? 500 रुपयाच्या त्या नोटचं सौंदर्य बघण्यासाठी 2 षटकार अजून मारावं लागेल. धावसंख्या झाली आता 27. धावा हवेत 28. षटक खेळलं जाते चतुर्थ. दोन मोठे फटके पाहिजेच पाहिजे पेंडूरला. यावेळेला टोलावून मारण्याचा प्रयत्न आहे, मात्र गुरुकडे चेंडू. गुरुच्या हातातून झेल सुटणार नाहीये. मानलं पाहिजे गुरुला. वा गुरु. आणि अजून एक फलंदाज इथे बाद होऊन परततोय, तो म्हणजे राजू पेंडुरकर.
आणि राजूची जागा घेण्यासाठी अजून एक नवीन फलंदाज दीपेश पाटकर. खूपच चांगल्या रीतीने ही स्पर्धा खेळली जाते. अगदी प्रत्येक संघाला फक्त एकच विनंती आहे, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. जी वेळ दिलेली आहे त्या वेळेला या सामने खेळा. YouTube बघून तुम्ही घरावरनं निघू नका. अर्धा प्रयत्न करावा लागेल. 9 चेंडू 27 धावा. प्रत्येक चेंडूवर 3 धावाची गरज. 9-27. पेंडूर संघ आज इतिहास घडवेल जर हा सामना जिंकला, कारण अशा परिस्थितीतून संघाला सावरणं, बाहेर काढणं हे प्रत्येकाला जमणार नाहीये. वाईट बॉल. 9 चेंडू 26 धावा. बरोबर ना. 9-26. 9 पैकी 3 चेंडू मैदानाच्या बाहेर मारायचेच आहेत असा वज्र निर्धार. 8 चेंडू 25 धावा. 8 बॉल्स 25-1. पुढील 2 चेंडू खूप महत्वाचे आहेत, कारण ह्या 2 चेंडूमध्ये जर षटकार आला नाही तर मग शेवटच्या षटकामध्ये आणीबाणीची परिस्थिती उद्भवेल. त्यातूनही होऊ शकतात, परंतु आता जे 2 चेंडू आहेत ते खूप महत्वाचे आहेत. अनिकेत याने प्रभावी मारा केलाय. कुठल्याही फलंदाजाचा त्याच्या भानामतीतून सुटका झालेली नाहीये. रोखून ठेवलंय, बांधून ठेवलंय. यष्टीवेधक गोलंदाजी. यावेळेला सुद्धा धावांचा संघर्ष सुरू आहे. 1 धाव अजून मिळणार आहे. 7 चेंडूमध्ये 24 धावा. जर या चेंडूवर षटकार आला तर मग आणि आता 6 चेंडूमध्ये धावा हवेत ते 24. प्रत्येक चेंडूवर चौकार मारावा लागेल आणि जर प्रत्येक चेंडूवर चौकार लागला, 6 चेंडूमध्ये 24 झाले, तर मग आज रात्री पेंडूर ग्रामस्थ जे आहे ते झोपणार नाही आहेत. जल्लोष असेल. अनिकेत, गुरु या दोघांनी प्रभावी मारा केला आणि आता शेवटच्या षटक टाकण्यासाठी एक नवीन गोलंदाज राजन भाऊ. अनिकेत आता त्याची जागा घेतोय यष्टीरक्षक म्हणून. खूप महत्वाची भूमिका यष्टीरक्षकाची असते पावसाळी क्रिकेटमध्ये, कारण काही मैदानं बंद असतात. आता मुंबई ठाणे सारख्या परिसरामध्ये छोट्या मैदानावर सुद्धा पावसाळी सामने होतात आणि तिथे कस लागतो यष्टीरक्षकाचा. यष्टीरक्षक तसा आपल्याला दिसत नाही, पण आपल्या डोळ्यासमोर कधी येतो जेव्हा तो चूक करतो. परंतु घरामध्ये जे काम आईचं आहे, म्हणजे आईचा कर्ज आपण फेडू शकत नाही, तसं यष्टीरक्षकाचं कर्ज कधी तुम्ही फेडू शकणार नाही. द मोस्ट इम्पॉर्टंट फिल्डर ऑफ युअर टीम इज द विकेट कीपर. पहिला चेंडू टोल लावून मारलेला फटका आणि हा षटकार एकदम झकास. काय स्वागत केलं इथे राजन यांचं. फलंदाज आहेत विकास. आता चेंडू शिल्लक आहेत 5 धावा हवेत 18. कंपल्सरी चेज आहे, लक्षात ठेवा. वाईट बॉल. 5 चेंडू 17 धावा. 55 धावा काढून सुद्धा त्याला वाचवण्यासाठी किती कबाड कष्ट करावं लागते त्याची प्रचिती होते. ते आता कुलस्वामीने संघाला. 5-17 सामना अजून संपला नाहीये. 5 चेंडू 16 धावा. व्हाईट बॉल आणि धूम्रपान करू नये, महाग पडेल. 5-16. 4 चेंडू धावा हवेत 16. मैदानावर भरपूर प्रेक्षक पाहत आहेत. याचे देही याचे डोळा. सुंदर चेंडू. सूर गवसला आता मात्र राजन यांना.
राजांची गोलंदाजी मला वाटतं एखादा मर्फीच्या ट्रान्झिस्टर सारखी आहे. जरा एक दोनदा आजूबाजूने ठपारल्यानंतर स्टेशन बरोबर लागते, तसं आता स्टेशन लागलंय राजांचं. ओहो, उंचच उंच मारलेला फटका आणि एका धावाने धाव मिळणार आहे की नाही? नाही, 6 धावा. पाय लागलाय रिबनला. उशिरा का होईना, काय जबरदस्त प्रयत्न करतोय तो फलंदाज विकास, ज्याची फलंदाजी आहे झकास. 2 चेंडू 10 धावा. जर या चेंडूवर षटकार आला मित्रांनो, मॅच ऑफ द इयर आपण बघू शकतो. 2-10. फटका चुकलाय. गुरु चेंडूच्या खाली आणि गुरु सहसा चेंडू सोडत नाही. पण काय फलंदाजी केली विकास यांनी. एकटा उभा राहिला, झुंज दिली. सामन्याचा निकाल काय ते मला माहित नाही. माझं काम आहे तिथे उभं राहणं, संघाला जिंकून देणं. आणि त्याला विराट गुरु, गोलंदाजीमध्ये गुरु, क्षेत्ररक्षणमध्ये गुरु, फलंदाजीमध्ये गुरु. गुरु हो जा सुरू. या गुरु कुलस्वामिनी आंबेवाली संघाचा